हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहेत सगळे, बरे आहात ना? तर त्या दिवशी तिथं रानू वीरवरती रुसली होती, कारण वीर तिला म्हटला होता की निघून जा म्हणला होता, सोलापुरातून निघून जा म्हटला होता, त्यामुळे ती त्याच्यावरती रुसली होती. नाइंसाफी हुई है मेरे साथ इंसाफ दिला थोडे दिवस माझ्याबरोबर न्याय द्या, न्याय इथं मला भेटत नाही. वॉन्ट जस्टिस. माझ्यासोबत नाइंसाफी झाली आहे. ए हॅलो, काय बोल. वी वॉन्ट जस्टिस. नाही तो नाही. आय वॉन्ट जस्टिस. नाइंसाफी हुई है मेरे साथ. आय ऑल्सो वॉन्ट जस्टिस. नाइंसाफी हुई है गाईज. काय पाहिजे मग तुला? आवाज भी बदललाय माझा. काय पाहिजे तुला? मला का गेलेला टाइम वापस आणून द्या, मग चलते. ए खाली बस की, गेलेला टाइम आहे. आणि हे आमचे हा समर्थ. कोणता प्लेअर आहेस? धोनी वन. आणि तू भाई गुड. ऑटोग्राफ. इस्बाल ट्रॉफी प्लीज. मंत्रिमंडळ इथं भरलं आहे आज. वेगवेगळे गॉसिप्स करतात. जस्टिस भेटलं का? देणार पण नाही तुला पण. जा डब्यात एक मोमोज ठेवलेत त्यांच्या घरात, जा खाऊन ये. बोल काहीतरी. मी परवा दिवशी जाणार आहे आणि ह्यानी मला आत्ताच घालवलं बसलं. माझ्याकडे बॅग पण नाही, मी काय करू? अगं तुझ्या पिशव्या आहेत ग. अगं तुझ्या पिशव्या आहेत. पिशव्या पण यांच्या आहेत आणि पिशव्या घेतल्यावर मी कशात ठेवू कपडे? गटुड. कुणीतरी पिशवी द्या. टर्न हो ना जरा. वेणी मस्त घातले ना मी आज. क्या बात आहे. ब्लॉगर तर काय थंडगारच झाले. कोणी बॅग देतो तो बॅग, कोणी पिशव्या देतो तो पिशव्या. आणि इथे ब्लॉगर करत आहे बॅटिंग, म्हणजे मला पण पाहिजे एक बॉल. तू लास्ट अबे असं पकड. आउट. अरे सिंगल आउट बसला. पावर प्रतीक्षा. अरे यार मला पण पाहिजे. आधी टाकत जा तेवढा लांब आणि मग थांब भाई. मी कोहलीची फॅन आहे, ऑलमोस्ट 6 विनर. साइड लाव. क्या हुआ? काय केलास रे? तूच केलास. एक भाई अपनी रूठी हुई बहन को मनाते हुए. असं कसं रे? असं म्हणतात बहिणीला. जा म्हणतात वीर. जा म्हणतात बहिणीला वीर. कुठं घातला? अरे वो अपनी खुद की सगी बहन से रूठा हुआ है ना.
हे भगवान. होय त्याला हाणलंय का? आहे आज मदर्स डे आहे. आम्ही सकाळ सकाळी उठलो आहोत आणि उठल्यानंतर आणि काल रात्री मावशी आणि काका आले होते रानूला घेऊन जाण्यासाठी. तर त्यांनी आता सध्याला गेले आहेत म्हणजे लातूरला गेले नाही आहेत. त्यांनी आता आमच्या मामाच्या घरी आहेत. त्याच्यासोबतच हर्ष आणि दिव्या पण मामाच्या घरीच गेले आहेत. राहायला नाही गेले, असंच तोपर्यंतसाठी गेले आहेत. त्यानंतर आज मदर्स डे. आता घरात आम्ही तिघीच आहोत, मी, मम्मी आणि प्रतीक्षा. आणि आम्ही ठरवलं की काहीतरी असं करायचं म्हणून. हालांकी आता काय करायचं माहीत नाही आम्हाला स्पेशल असं, म्हणजे आम्ही काय आधीच प्लॅन वगैरे केला नव्हता. पण आता खायलाच करू शकतो. हां मला येतच काय म्हणजे दुसरं पण येते सोडा, तसं काय नाही. फक्त पैसे नसल्यामुळं काय करता येत नाही सध्याला तरी. आपली तितकं हे नाही आहे की काहीतरी असं खूप महागडं वगैरे देऊ शकेल. पण काय म्हणजे आता काहीतरी सेलिब्रेट करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी पैशांनीच किंवा गिफ्ट वगैरे किंवा मोठं असं काहीतरी द्यायची गरज नाही आहे. छोटा जरी प्रयत्न केला तरी होऊन जाते. तर त्यासाठी आता आम्ही मम्मीला खूप दिवस झालं रस आणि चपाती खायचं होतं. तर आता आम्ही तो प्लॅन करतो आणि त्याच्यासोबतच आणखीन काहीतरी करायचं बघूयात काय होतंय. आता सध्याला तरी प्रतीक्षा बाहेर चालली आहे ते आंबे बिंबे घ्यायला. आणि तोपर्यंत मी घरातले कामं करणार आहे. मम्मी 1 वाजता घरी येते बरोबर. तर चहा आम्हाला करायचं आहे. किती वाजले? 3 तास. किती वाजले आता 10 वाजले आहेत. तर बघूयात काय करतो आम्ही तेवढ्या वेळात. काय होतंय. 100 रुपयाला जितके भेटतील तितक्या. पाव किलो नको, 100 रुपयाला. 100ला 1.5 आण किंवा 100ला 1 जरी असलं तरी आण. हां 1 किलोच्या खाली येऊ नकोस. फक्त 100ला 1.5 किलो माग. तू तुझं काम कर. दिल नाही तर मग 1 किलो आण. आणली आहे प्रतीक्षा. आता जाऊन आणली आहे सगळं सामान जे की आंबे आणायचे होते. आणि काहीतरी करायचं आहे. पण दिव्या नाही आहे, मग जाणार कोणा नाही. मग मी विचार करायला तेच तेवढ्यात प्रतीक्षा स्वतःच म्हणली की मी जाते. मग म्हणजे शॉक झाले मी की अशी कशी काय प्रतीक्षा जाणार. बरं झालं गेली. फक्त मम्मीसाठी गेली आहे म्हणून बरं आहे. मम्मीसाठी तरी गेली आहे. तर आता सामान आणली आहे बनवूयात आता. तेल पण लावायचा. आमचा जो प्लॅन आहे त्याच्यात आता थोडेसे चेंजेस झालेत. चेंजेस म्हणजे काही नाही, फक्त रसच आहे. चपाती पण आहेच, फक्त चपातीची जागी म्हणजे अजून एक पोळी केली आहे. पुरण ऑलरेडी होतंच म्हणून आता मी पोळी पण केली. तर प्रतीक्षा दुकानात गेली होती आणि दुकानात गेल्यानंतर ना मम्मी तिला म्हणली की दुकानात 5 मिनिट बस, मी जाऊन आंबे आणते, रस पोळी करून खाऊयात. तर मग प्रतीक्षा तिला काहीतरी कारण सांगून टाळून आली आहे. तर आता आम्ही घरातच पुरणपोळी केली आहे. आणि त्याच्यासोबत ह्याला काय म्हणते तू याला? हां आणि पोळी आहे ती प्रतीक्षा करायची. तर आता मी रोल करते. त्यात अजून मम्मी म्हणली आहे की मामी फोन केली की तिघींना पण जेवायला या म्हणून. तर मी तिला सध्याला तरी हा म्हटली, पण जेवायचं तर आता घरातच आहे. बघूयात का होते. टाईम लई कमी, पटपट करूया. हे काय फ्रँकी म्हणा किंवा रोल म्हणा, काय पण म्हणा, मस्त लागते. पण एवढं माहिती मला. तर आता आपल्या मम्मी यायली आहे लवकर. तर फर्स्ट मम्मीला हे सर्व करायचं आहे. कधी येते मम्मी येते आता, लवकरच येते. आज तर लवकरच येते आता. हो बडे बाप की औलाद देखो. फक्त बडे बाप की औलाद आहे. जर आपण लावतीस करायचं आपल्याला. कंजूस नाही आहे मी. तर आता तयार तर आहे सगळं. तिथे ताट पण वाटले, पण कधी येते काय माहीत. हां तर मग अशा प्रकारे जो आम्ही खायला बनवण्याचा प्लॅन बनवला होता त्याचा एक मस्तपैकी पचका झाला होता आमचा. तर काय झालं होतं, जसं की मी तुम्हाला सांगितलेच होते, प्रतीक्षा जेव्हा मम्मीकडे गेली होती तेव्हा मम्मीने तिला थांब म्हटली होती. मम्मीला भूक लागली होती, ती खाऊन येते असं म्हटली होती प्रतीक्षाला. पण प्रतीक्षा थांबली नव्हती, कारण की आमचं जो प्लॅन होता तिने मम्मी आधीच खाल्ली असती तर आम्ही जे केले ते खाऊ शकली नसती.
त्यामुळे प्रतीक्षा थांबली नाही. मग त्याचा राग मम्मीला आला होता आणि तिला भूक लागली होती. त्या नादात तिने जे काय चिडचिड आल्या प्रतीक्षावरची सगळा राग काढली होती. आणि त्याच्यानंतर ना आम्हाला ओरडल्यामुळे तिला रिग्रेट पण होत होतं. पण तरी तिने ओरडायचं काही थांबली नव्हती. ते हसतच ओरडणं तिचं कंटिन्यूच होतं. आणि जे जसं की हर्ष मामाच्या घरी सगळेजण होते तिथं दिव्या वगैरे वीर दिव्या सगळ्यांनी एक मदर्स डेचा केक आणला होता. तर ते केक कापण्याचं तेही व्हिडिओ समोर आहे, तर बघा. आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजून हे चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा लवकरात लवकर. माझी आड